मनोज जरांगेंची तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी भेट घेतली आहे। तर तहसीलदार शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र घेऊन जरांगेंची भेट घेत उपोषण मागे घेण्याची पत्रातून विनंती केली आहे। मात्र जोपर्यंत सरकार मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं जरांगे यांनी स्पष्ट केलं। हिंगोलीतील कळमनुरीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडलाय। विधानसभेमध्ये काय करायला हवं यावर या मेळाव्यामध्ये चर्चा झाली आहे। दरम्यान जरांगेंना 288 जागा लढण्याचा सल्ला देखील यावेळी आंबेडकरांनी दिला। महाराष्ट्रात धनगर समाज आणखी उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी दिलाय। तर धाराशिवमध्ये धनगर आरक्षणाच्या प्रश्नासाठी गेली 6 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। या उपोषणाला गणेश हाके यांनी भेट दिली आहे। आरक्षणाचा प्रश्न मिटेपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय। भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अधिवेशन रविवारी पुण्याच्या बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा नगरीमध्ये होत आहे। पक्षाचे राज्यभरातील सुमारे 5000 पदाधिकारी या अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहेत। भाजपचे राष्ट्रीय स्तरावरील नेते अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील वरिष्ठ नेते अधिवेशनात मार्गदर्शन करणार आहेत। ठाकरे पक्षाची मुंबईमध्ये सेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक पार पडली आहे। पुढील 41 दिवसांमध्ये आचारसंहिता लागेल, त्यामुळे आता जोमाने काम करा असे निर्देश यावेळी उद्धव ठाकरेंनी दिलेत। 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत भगवा सप्ताहाचं आयोजन देखील करण्याचे आदेश त्यांनी दिले। छत्रपतींच्या वाघनखांवरून संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल चढवलाय। तर भाजपचा कोणत्या तरी इतिहासाशी संबंध आलाय का? शिंदे, फडणवीस, अजित पवार हे इतिहासाचा अपमान करतायत। डुप्लिकेट लोकांना डुप्लिकेट मालाविषयी आकर्षण आहे। आम्हाला छत्रपतींच्या वाघनखांबाबत आदर आणि श्रद्धा आहे। हे महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावर वाघनख करतायत। आधी स्वतःची नख कापा, मग वाघनखांवर बोला, अशी टीका राऊतांनी केली। शेतकरी कामगार पक्षाने विधानसभेची तयारी सुरू केली आहे। 1 ऑगस्टला पंढरपुरातून विधानसभेचं रणशिंग फुंकलं जाणार आहे। तर 3 ऑगस्टला शेकापचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशन होणार आहे। शेकापचे माजी आमदार जयंत पाटलांनी ही माहिती दिली आहे। मुंबई नाशिक महामार्गावर नाशिक ते ठाणे महामार्गादरम्यान वाहतूक कोंडी होते, ही वस्तुस्थिती असल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी मान्य केलेलं आहे। तर पुलांची कामं, खड्डे यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याचं भुसेंनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली असून आता खड्डे बुजवण्याचे आदेश देखील देण्यात आले। हिंगोलीतील कळमनुरीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडलाय। तर विधानसभेमध्ये काय करायला हवं यावर या मेळाव्यामध्ये चर्चा झाली आहे। दरम्यान जरांगेंना 288 जागा लढवायच्या असतील तर त्यांनी तसा सल्ला देखील जरांगेंना दिलाय। यवतमाळच्या पुसद भोजला मार्गावर खड्ड्यामध्ये झोपून आंदोलन करण्यात आलंय। तर पावसाळ्यामध्ये या मार्गावर असलेल्या खड्ड्यामध्ये पाणी साचतं। रस्त्यांच्या याच दुरावस्थेकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आलंय। रायगडमध्ये महावितरणच्या विरोधात नागरिकांनी मूक मोर्चा काढलेला आहे। वीज पुरवठा आणि बिलांच्या समस्येमुळे हे आंदोलन काढण्यात आलंय। तर 31 जुलैपर्यंत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा देखील इशारा यावेळी देण्यात आला। शिरूर तालुक्यातील 12 गावांमध्ये अनेक दिवसांपासून पाण्यासाठी संघर्ष सुरू असून पाण्यासाठी या ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे। तर या ग्रामस्थांनी मनसर या ठिकाणी शरद पवारांची भेट घेत पाण्यासंदर्भातल्या व्यथा शरद पवारांकडे मांडल्यात। आमच्या हक्काचं पाणी आम्हाला द्या, मग इतरांचा विचार करा, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे। परभणीचे जिंतूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौकामध्ये रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांविरोधात अनोखं आंदोलन करण्यात आलंय। भला मोठा खड्डा तरुणांनी भीक मागू आंदोलन करून बुजवलाय। या खड्ड्यामध्ये आदळून अनेक अपघात होत असतात आणि यावेळी तरुणांनी शासन भिकारी म्हणून आम्ही आपल्या दारी अशी घोषणा करतोय। मुंबईमध्ये धर्मवीर 2 सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चिंगचा सोहळा पार पडलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय। धर्मवीर 2चे निर्माते मंगेश देसाई यांनी मान्यवरांचं स्वागत केलं। मराठीसह हिंदी भाषेतही धर्मवीर 2 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि 9 ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे।
तर इंग्लंडवरून आणलेली शिवकालीन वाघनखं पाहण्यासाठी शिवप्रेमींनी गर्दी केली आहे। साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये ही वाघनखं ठेवण्यात आली आहेत। तब्बल 7 महिने ही वाघनखं साताऱ्यातील या संग्रहालयामध्ये असणार आहेत। अहमदनगरमधील संगमनेरमध्ये झिकाचे 2 रुग्ण आढळल्यानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन आरोग्य विभागानं दिलंय। 2 गरोदर महिलांना या आजाराची लागण झाली आहे, मात्र या महिलांच्या प्रकृतीमध्ये कोणतीच बिघाड झालेली नाहीये। यावेळी या ठिकाणातील सर्व गरोदर महिलांचीही तपासणी करण्यात आली आहे। राज्यस्तरीय खरीप पीक स्पर्धेमध्ये कल्याण तालुक्यातील पोई गावचे शेतकरी गुरुनाथ सांबरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे। या स्पर्धेमध्ये 11 खरीप पिकांचा समावेश होता। यातील भात पिकाच्या सर्वसाधारण गटामध्ये गुरुनाथ सांबरे यांनी हेक्टरी 111.55 क्विंटल भात पीक घेत राज्यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावलाय। ठाणे जिल्ह्यातील गुरुनाथ सांबरे हे एकमेव शेतकरी आहेत। सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळत आहे। 150% पेक्षा अधिक क्षेत्रावर खरीपाची लागवड करण्यात आली आहे। रोज आभाळ दाटून येत आहे, मात्र म्हणावा तसा पाऊस या ठिकाणी पडत नाहीये। त्यामुळे अनेक तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे। चंद्रपूर शहरालगतच्या इरई धरणाचे 2 दरवाजे आज उघडण्यात येणार आहेत। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। लोणावळ्यामध्ये धुवाधार पाऊस झाल्याने भुशी धरणावरील पायऱ्यांवरील प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढलाय। त्यामुळे पर्यटकांना या भुशी धरणाच्या पायऱ्यांवर मज्जाव करण्यात आलाय। पोलीस आणि स्थानिक जीवरक्षक यांच्याशी पर्यटक हुज्जत घालताना देखील पाहायला मिळतात। लोणावळा दुर्घटनेनंतर देखील पर्यटकांना शहाणपण आलं नसल्याचं यातून अधोरेखित होतं। अमरावतीतील चांदूर बाजार तालुक्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस पडलाय। चांदूर बाजार तालुक्यातील माधान ब्राह्मणवाडा थंडी त्याचप्रमाणे सोनोरी गावातील रस्त्याला नदीचं स्वरूप आलंय। अनेक गावातील नदी नाल्यांना पूर आल्याने पुराचं पाणी गावामध्ये शिरलंय। त्यामुळे अनेकांचे मोठं नुकसान झालंय। शेती पिकांचंही नुकसान झालं असून जमिनी खरडून गेल्याने दुबार पेरणीचं संकट ओढावलंय।